महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार एकत्र आहेत असा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय। त्याचबरोबर विरोधकांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची आस्था नाही, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून मराठा आरक्षणाचा मार्ग शोधला पाहिजे। आताची आरक्षणाची मागणी ती योग्य आहे। मराठा समाजाचं आरक्षण तत्कालीन सरकारने घालवलेलं होतं, सत्तांतर झालं आणि तत्कालीन सरकारनं वकिलांची फौज उभी केली नाही, त्यामुळे आरक्षण गेलं आहे। कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। राजकीय भूकंप झाला तर आम्हीच करणार। महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार एकत्र आहेत, सर्व पक्षांनी एकत्र येत हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे। विधानसभेच्या आमच्या सर्वच्या सर्व जागा या निवडून येतील असंही रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले। मी आत्ताच कलेक्टर ऑफिसला तासभर बसून आलो आणि हे जे काय जालन्यामध्ये 2-3 दिवसात 2-3 खून झालेत त्या संदर्भात मी आता त्यांच्याशी चर्चा केली। घोडे बाजार वगैरे काही नाही, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि NCPचे सर्व आमदार एकत्र आहेत आणि 100% आमचे सारेचे सारे जण निवडून येतील। राजकीय भूकंप जर झाला तर तो आम्हीच करणारे, त्यांच्याकडून होऊ शकत नाही। राज्य सरकारने आता जे काही रोडच्या संदर्भामधलं धोरण आणलं आहे त्या धोरणामध्ये असं आहे की ज्याला हायब्रिड ॲन्युइटी आपण म्हणतो, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर इस्टिमेट बनवतो, त्याच्यापैकी 50% पैसेच फक्त कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात आणि पुढचे 10 वर्षे मेंटेनन्स त्याच्याकडे असतं आणि 10 वर्षाचे 10 चेक त्याला दिल्या जातात आणि जर चांगला रस्ता असला तरच तो पहिल्या वर्षाचा चेक कॅश करतो, पुन्हा दुसऱ्या वर्षी चांगला असला तरच त्याला कॅश करता येतो, तिसऱ्या वर्षी चांगला असेल तरच त्याला तो चेक कॅश करता येतो। 10 वर्षाचे 10 चेक तो जे म्हणला किंवा ते तुम्ही म्हणता तसं नाही, ते तर मेंटेनन्स ही त्याच्याकडे 10 वर्ष। त्यामुळं काही जरी डॅमेज झाला असेल तर ती कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी, त्याला ते रिपेअर करून द्यावं लागणार आहे। 100% होणार, त्याला कुठल्याही प्रकारचा पैसा कमी पडणार नाही। जालना शहरात अजून वर्षभर कामं चालणार आहेत, जी कामं चालू आहेत, कारण पैसा जेवढा आलेला आहे की तो पैसा अजून वर्षभर खर्च होत नाही। आता नवीन लोकप्रतिनिधी जे निवडून आलेत, बघूया आता किती पैसा येत होतं। माझं स्पष्ट मत आहे, मी या निवडणुकीत जिंकू शकलो नसलो तरी मी या निवडणुकीमध्ये कोणालाही दोष दिलेला नाही, कोणाला दोष देण्याचं काही कारण नाही। जनमताचा आदर आहे, आम्ही केलेला आहे। आत्ता जे काही लोकप्रतिनिधी खासदार म्हणून निवडून आले त्यांच्यावरही 6 महिने मी कुठलीही टीका टिप्पणी करणार नाही, कारण मी जर टीका टिप्पणी करायला गेलो तर कदाचित तेही आमच्यावर टीका टिप्पणी करतील आणि आमच्या दोघांच्या युद्धात कदाचित जिल्ह्याचा आणि या लोकसभा मतदारसंघाचा विकास थांबून जाईल। त्यामुळं मी काहीही, त्यांनी जरी कोणी आमच्यावर टीका केली तर पूर्णपणानं 6 महिने आम्ही त्यांना चांगली संधी देऊ की 6 महिने करा। 6 महिन्याच्या नंतर आम्ही त्यांचा आढावा घेऊ की 6 महिन्यामध्ये त्यांनी या लोकसभा मतदारसंघासाठी केंद्राकडून आणि राज्याकडून किती निधी आणून या जिल्ह्याच्या विकासाचे कामं केले। मी त्यांना दोष देत नाही, लोकांनी त्यांना निवडून दिल्यामुळं त्यांना आता अधिकार मिळालेला आहे आणि माझं असं मत आहे की त्यांनी आता पूर्ण बंद असलेली कामं कुठं असतील तर त्यांनी लक्ष घालावं आणि नवीन कामं या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी पूर्णपणानं आपल्या ताकदीचा वापर करून या लोकसभा मतदारसंघाचा विकास करावा। 6 महिने मी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका करणार नाही। या वर्षीचा अर्थसंकल्प राज्य सरकारने जो विधानसभेत मांडला त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक आणि कृषी क्षेत्राला आणि आरोग्य आणि पर्यटनाला चालना देणारा अशा प्रकारचा 2024-25चा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये सादर करण्यात आला आणि प्रामुख्यानं सामान्य माणसाचं जनजीवन सहजरित्या कसं शक्य होईल अशा प्रकारच्या योजनांचा समावेश या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आला। आपण बघितलं असेल की यावर्षी पंढरपूरची यात्रा वेळेवर पाणी पडल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यासाठी निर्मल वारीसाठी म्हणून मुद्दाम म्हणून सरकारनं यावर्षी 36 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ज्या काही रजिस्टर दिंड्या आहेत त्या दिंड्यांना
20,000 रुपये देण्याचं सुद्धा राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे. 21 ते 60 वर्ष वयाच्या ज्या काही महिला आहेत अशा महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची योजनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने या ठिकाणी दिली आहे. महिलांना पिंक ई-रिक्षा घेण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने या वर्षीच्या बजेटमध्ये तरतूद केली आहे. 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी योजनासुद्धा, त्या योजनेचं नाव आहे अन्नपूर्णा योजना, या योजनेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्या राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याचं धोरण, त्याचबरोबर मागेल त्याला सौर पंप देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयाची तरतूद यावर्षी राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात केली असून दुधाचा दर 5 रुपयांनी लिटरमागं सुद्धा वाढवलेला आहे. कापूस, सोयाबीन यासाठी 5,000 रुपयाचं अनुदान राज्य सरकारने देण्याचं या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. याचबरोबर बारी समाजासाठी संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची सुद्धा स्थापना केली असून राज्याची राजधानी किल्ले रायगड दरवर्षी राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन हे आता राज्य सरकारच्या वतीनं केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णय या अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्याचा समावेश या ठिकाणी केला आहे. आणि जालन्याच्या दृष्टीने जर महत्त्वाचा बाब जर असेल तर जालन्याचं मेडिकल कॉलेज यावर्षी सुरू करण्याचं सुद्धा राज्य सरकारने ठरवलेलं आहे. त्यामुळं सगळ्या घटकांना न्याय देऊन या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे आणि त्यामुळं अत्यंत चांगला अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्य सरकारने दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामुळं सामान्य माणसाचं जीवनमान उंचावेल. जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत अशा दुर्बल घटकांनासुद्धा अर्थसंकल्पात तरतूद केल्यामुळं यांनासुद्धा एक मदतीचा हातभार देण्याचं काम या अर्थसंकल्पात आपल्या राज्य सरकारने केलेलं आहे. धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे. हिंदू असो, मुस्लिम असो का ख्रिश्चन असो, धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये असे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत. जातीला अधिकार आहे आरक्षण मागण्याचा, पण धर्माला अधिकार नसतो. पूजा खेडकरांच्या आईकडून पोलीस आणि माध्यमांना दमदाटी करण्यात आली आहे. IAS अधिकारी पूजा खेडकर हिचे कारनामे पुण्यात सध्या गाजत असताना तिच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते. पोलिसांनी बेल दाबल्यानंतर IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या. मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेराच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी मी सगळ्यांना आत टाकेल अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली. IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती. तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी 21,000 रुपयांचा दंड आकारला होता. याबाबत पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते. त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेले आहेत. कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केलाय. याबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांसाठी पूजा खेडकर यांच्या घरच्यांनी गेट देखील उघडले नाही. गेटच्या आतमधूनच त्या पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी करत होत्या. त्यानंतर पोलीस या ठिकाणावरून निघून गेले.
दुसऱ्याच्या घराचा तुम्ही संपर्क केला का? संपर्क केला होता का त्यांच्या घरातला? नाही, संपर्क नाही आला. आता रितसर त्यांना कायदेशीर नोटीस देऊन मग पुढची कारवाई होईल. आता घरामध्ये कोणीच नाहीये का कोण आहे तुम्ही काय बघितलंय का? नाही, घरामध्ये मला वाटतं कोणी नाही आहे आणि पूर्ण दरवाजा लावलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा आम्हाला कोणी भेटेल तेव्हा आम्ही आज जाऊ, गाडी पाहू, व्हेरीफाय करू, कुठल्या कुठल्या नियमांचं भंग झालं ते पाहू, त्यानंतर कारवाई करू. थँक्यू. वारीचे राजकारण करू नये असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केले. त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. वारी ही एक आध्यात्मिक शक्ती आहे. ही शक्ती अनुभवण्यासाठी वारीत चालावं लागतं. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाची पाहणी देखील त्यांनी केली. त्याचबरोबर चंद्रभागा वाळवंटात व मंदिरात हिरकणी कक्ष स्थापन केल्याबद्दल समाधान देखील त्यांनी व्यक्त केले. तसेच वारीचे राजकारण करू नये असंही ते यावेळी म्हणाल्या. मला असं वाटतं आज आपण विठुरायाच्या दर्शनासाठी आलो आहे आणि त्याच्या मंडपात आहोत. तर महाराष्ट्राच्या बळीराजा सुखी व्हावा आणि जो वारीमध्ये चालतो आहे, ज्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हावेत. खरं तर हे साकडं मागायला मी आलेली आहे. या मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर पंढरीच्या विठुरायाचं दर्शन करून बाहेर गेल्यानंतर राजकारण सुरू. भाऊकांनी पण चालणार आहेत, पण चालणार आहेत वारीमध्ये वारीचं राजकारण मला असं वाटतं की वारीचं राजकारण कोणी करू नये. महाराष्ट्राची जी शेकडो वर्षाची परंपरा आहे ती म्हणजे आषाढी वारी आणि एक शिस्तबद्ध लईमध्ये चालणारा हा वारकरी. खरं तर या वारीमधून शिकण्यासारखं खूप काही असतो. एक आध्यात्मिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि केवळ महाराष्ट्राचेच नाहीत, वेगवेगळ्या राज्याचेच नाहीत, तर देश विदेशचे लोकसुद्धा ही वारी पाहण्यासाठी येतात की लाखोच्या संख्येने हा वारकरी एका शिस्तीत चालतो कसा काय. कोणतीही इव्हेंट मॅनेजमेंटची टीम नसताना ही एक अध्यात्म शक्ती आहे आणि ही शक्ती अनुभवायला वारीत जरूर चालावं, पण त्याचं राजकारण कोणी करू नये. पण आज मी खरं तर राज्य महिला आयोगाच्या वतीनं जे आम्ही आरोग्यवारी राबवतो आहे त्याची पाहणी करायला आले. नातपुतं असेल, माळशिरज असेल, वाखरी असेल, या भागामध्ये आपण पाहिलं आहे वृद्ध लोकांसाठीचा 20वा कक्ष केलेला आहे. स्तंदा मातांसाठी हिरकणी कक्ष आहे. त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन बसवलेत. एका वेळेस 58 ते 60 महिला आंघोळ करू शकतील इतकं प्रशस्त नाणीघर केलेलं आहे. मोबाईल टॉयलेट्स आहेत. विशेष म्हणजे मी या भागाचे व्यवस्थापक शेळके सरांचे मनापासून कौतुक करेल. आतमध्ये एक त्यांनी हिरकणी कक्ष उभा केलेला आहे. बाहेरच्या बाजूला 15 चेंजिंग रूम परमनंट केलेले आहेत, जे आजपर्यंत कधीही झाले नव्हते. मी त्यांचं मनापासून कौतुक करेल. गेल्या वारीच्या वेळेस आम्ही त्यांना पत्रव्यवहार करत ही व्यवस्था करावी म्हणून सूचना दिल्या होत्या. गेल्या वारीत देखील व्यवस्था केली, पण या वारीमध्ये त्यांनी पूर्वच काळजी घेत अतिशय चांगल्या पद्धतीचे चेंजिंग रूम केलेत आणि त्या परमनंट केलेत. म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती जरी महिलांनी स्नान केलं तरी त्या ठिकाणी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचे चेंजिंग रूम उपलब्ध झालेत. त्यांचं मी मनापासून कौतुक करते. मोबाईल टॉयलेट्स मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत. महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्भया पथक आणि बीट मार्शल देखील मोठ्या प्रमाणात आहेत. आयोगाच्या वतीनं आज ही पाहणी केली आणि मनाला समाधान आहे. मंदिर व्यवस्थापन शेळके सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्याचाच संताप म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात आज धडक दिली आहे. अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न करत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम त्वरित जमा करा, अन्यथा कृषी विभागाला जबाबदार धरत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी दिला आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे आपल्या शेतीचा पीक विमा काढला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर कुठे पिके करपून गेली. मात्र इतके मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची कुठलीही भरपाई मिळालेली नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकरी या संदर्भात कृषी विभाग व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. हीच समस्या घेऊन शिवसेना ठाकरे गटाकडून या संपूर्ण भोंगळ कारभाराबद्दल कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्न करत जाब विचारण्यात आला आहे. तसेच कृषी विभागातील अधिकारी व इन्शुरन्स कंपनी यांचे
साठलूट असल्याचा आरोप यावेळेस संदीप गिऱ्हे यांनी केला आहे. येत्या 4 दिवसात शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही तर कृषी विभागाला जबाबदार धरणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. तर शेतकऱ्यांनी पीक विम्याची रकमेसाठी अर्ज केला. त्यांच्या नियमानुसार 72 तासात अर्ज केल्यानंतर सुद्धा संबंधित अधिकारी उडवाउडीची उत्तर देत असल्याचे शेतकरी प्रमोद चलाख यांनी सांगितले आहे. आमच्या ह्याच्यात नाही पाणी पडलाय का? कशामुळे साहेब? बाजूला शेतकऱ्याला मिळतं का? मला सांगा साहेब, हा सर्वे नंबर आहे ना, बाजूचा सर्वे नंबर आहे. बाजूच्या सर्वे नंबरला तुम्ही म्हणजे हे करून राहिले. 5 फूट अंतर नाही, 5 फूट अंतर नाही, 5 फूट अंतर नाही आहे. याच्यावर तुमचा संबंध आहे, कशी संबंध आहे? नाही नाही ना, मला हे तुम्ही यांची बाजू घेता म्हणजे तुम्ही शोका निघायचं आहे. तुम्ही यांच्यावर म्हणजे आता तुम्ही बघा ना, 5 फुटावरती तुम्ही म्हणजे एवढे मोठे अधिकारी आहेत, असं होऊ शकते का? हा, तर मग याला कोण हा तुम्ही काय लेट आल्यामुळे म्हणता का काय कशामुळे म्हणताय? किती दिवस लेट झालं काही इन्व्हर्ट काही का? आता नाही याची काय याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये ज्या ज्या इन्व्हेस्ट केलेल्या आहेत त्याचा परत शोधन करून पुन्हा इन्व्हेस्ट केलेल्या आहे त्याची यादी करून आम्हाला परत एक अपिलिएशन सभा लावून त्याला शासनाला पाठवायचं. त्याचं सुविधा आहे. आम्ही करणार आहोत. लंडनमध्ये ठेवलेली वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत असा दावा रामदास आठवले यांनी केलाय. त्याचबरोबर माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मोदींनी माझ्यावर तिसऱ्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली, त्याबद्दल त्यांचे आभार. रिपब्लिकन पक्ष जरी छोटा असला तरी तो इतर पक्षांना मोठा करणारा पक्ष आहे. आमचे सरकार पूर्ण 5 वर्ष पूर्ण करणार आहे आणि 2029लाही पुन्हा महायुतीचे सरकार येणार याची आम्हाला खात्री आहे. एकट्या मोदींना हरवण्यासाठी सर्व नेते एकत्र आले तरी सुद्धा ते मोदींना हरवू शकले नाही. भाजपला ज्या 240 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला जेवढ्या जागा 3 वेळेस मिळालेल्या त्यापेक्षाही या अधिक आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळात 200 पेक्षा कमी जागा असतानाही काँग्रेसने 10 वर्ष सरकार चालवलं अशी टीकाही यावेळी रामदास आठवले यांनी केली आहे. ज्या पूजा खेडेकर आहे त्यांनी चुकीची माहिती देऊ व चुकीचं रेकॉर्ड देऊ तर रिझर्वेशनचा फायदा उठवला असेल तर ते अत्यंत गैर आहे. त्यामुळं नक्कीच त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या दोषी आढळल्या तर त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे अशी आपली सूचना राहणार आहे. त्यांचे वडील 2024ची निवडणूक त्यांच्या वडिलांनी ते पण सदनी अधिकारी होते. त्यांनी दक्षिण नगर मधून लोकसभेची निवडणूक लढवली 2024ची वंचितच्या पाठिंब्यावर. त्यांची एक 40 कोटीच्या वरती प्रॉपर्टी दिसली आणि तरी त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांच्या ठीक आहे, ते मला माहिती आहे, पण ते निवडणूक लढली असतील, ते ओबीसी असो की कोणी असो निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निवडणूक लढली असेल. साहेब, राज्यामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या घराचा वध केला त्यावेळी जी वाघनखं वापरली ते वाघनखी खरी का खोटी त्याच्यावरती वाद आहे. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? आणि खर्च पण आता जी माहिती आहे ती लंडनमध्ये जी वाघनखं आहे ती अफजल खानाचा वध केल्याची ती वाघनखं आहे म्हणून ती लंडनमध्ये त्या म्युझियममध्ये आहेत अशी माहिती आहे. अलीकडे काही विचारवंतांनी किंवा काय अभ्यासकांनी असं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा ती शिवाजी महाराजांची त्यावेळची ती वाघनखं नाही. शिवाजी महाराजांची वाघनखं आहे ती 100% खरं आहे आणि अफजल खानाचा वध केलेली ती वाघनखं आहे म्हणून ती त्या लंडनच्या म्युझियममध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने मुनगंटीवार यांनी लंडनला जाऊन ती वाघनखं आणण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मला असं वाटतं की या विषयावर वाद करू नये. शिवाजी महाराजांची ती वाघनखं आहे आणि ती अफजल खानाचा वध केलेलीच ती आहे अशा पद्धतीची माहिती आपली आहे. त्यामुळं अनेकांना त्यामध्ये ऑब्जेक्शन घेऊन त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. ती शिवाजी महाराजांचीच वाघनखं आहे असं जर रेकॉर्ड आणि अशीच माहिती आपल्याकडे आहे. सध्यामुळं कुठल्या भावामुळे आपला विकास होईल असं अजिबात नाही.
त्यामुळं तशा पद्धतीचा प्रयत्न म्हणजे सर्वांनी करावा की आपण अशा बाबांच्या भूलथापांना बळी न पडता आपण आपल्या स्वतःच्या बळावर आपण आपली डेव्हलपमेंट करावी अशी आपली अपेक्षा आहे. एक जर RPIला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती, पण रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नाही. तरीही नाराजी बाजूला ठेवून आम्ही कामाला लागलो आणि आम्हाला त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपण बोललो होतो आणि RPIला एक MLC मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती. एक मंत्रिपद विस्तार होत असेल तर त्यामध्ये मिळावं अशी आमची मागणी होती आहे. तर MLC तर काय आम्हाला मिळाली नाही आहे, पण मंत्रिमंडळामध्ये तरी आमचा समावेश व्हावा अशी आपली मागणी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 10 तरी जागा मिळाव्या. मी काही 40-50 जागा मागणार नाही आहे, पण 10-12 जागा तरी माझ्या पक्षाला मिळाव्या अशा पद्धतीची माझ्या पक्षाची मागणी राहणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा. जिल्हा, तालुका, राज्याच्या का कमिटी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी आणि त्या कमिट्या लवकरात लवकर कराव्या. जरी निवडणूक ऑक्टोबरमध्ये आता आलेली आहे तरीही महामंडळांच्या नियुक्त्या कराव्या अशी आपली मागणी आहे. आणि तसं मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना बोललेलो आहे, अजितदादांना बोललेलो आहे. तर या कमिट्या लवकर कराव्यात अशी आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला 288 पैकी 170 ते 180 जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र मोठा गैरसमज करू त्यांनी मतं घेण्याचा प्रयत्न केला. दलित समाजामध्ये, मायनॉरिटीजमध्ये मोठा गैरसमज करण्यात आला. तो विषय यावेळेला चालणार नाही. दुसरा विषय आहे तो OBC आरक्षण आणि मराठा आरक्षण. माझं दोन्ही समाजाला आव्हान आहे की दोन्ही समाजांनी एकमेकाशी विवाद न करता आपला अधिकार आपण मागण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्याचं ते आरक्षण ऑलरेडी अनेक डिपार्टमेंटमध्ये भरती होत असताना ते इम्प्लिमेंट केलं जात आहे. परंतु OBC मधून आरक्षण द्यावं या मताशी मी सहमत नाही. पण त्यांना OBC म्हणून आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये राज्य सरकारने विचार करावा. पण त्यांना OBC जे 27% आरक्षण आहे त्याच्यातून त्यांना न देण्याचा प्रयत्न सरकारचा असावा. आणि तामिळनाडूमध्ये OBCच्या 2 कॅटेगरी आहे आणि ते तामिळनाडूमध्ये 50% आरक्षण आहे, 30% ग्रुप आहे आणि 20% ग्रुप आहे. तसा मराठा समाजाला OBC म्हणून ट्रीट करावं राज्य सरकारने आणि त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय तर ऑलरेडी घेण्यात आलेला आहे. OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता OBCच्या आरक्षणाला धक्का लागू नये, पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि तशा पद्धतीनं जर हा प्रस्ताव जर आमच्या मंत्रालयाकडे आला, दिल्लीला आला की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला मुद्दा, त्याचा आमचं मंत्रालय नक्की विचार करेल. तशा पद्धतीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवावा अशी पण राज्य सरकारला आमची सूचना आहे. आणि त्याचा विचार नक्की आमचं मंत्रालयाची जी एक्सपर्ट कमिटी आहे एक्सपर्ट कमिटी करेल. आणि आरक्षण जे आहे ते आरक्षण सगळ्या मराठ्यांना द्या अशी मागणी नाही आहे. त्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, अशाच कुटुंबांना त्याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळं सर्व मराठ्यांना आरक्षण जसं मिळणार नाही, OBCना जे आरक्षण मिळतंय ते आरक्षण 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन अशाच कुटुंबांना आरक्षण मिळतंय, ते सगळ्या OBCना मिळत नाही आहे. त्यामुळे 8 लाखाचा क्रायटेरिया आहे, पण तो वाढवावा अशा पद्धतीची आमची अनेकांची मागणी आहे. 8 लाखावरून 12 लाखापर्यंत करा अशी आमची मागणी आहे. त्याचा विचार भारत सरकारकडून सुरू आहे. पण सध्या तर 8 लाखाची अट आहे, त्याप्रमाणे त्यांना आरक्षण OBCना मिळत आहे. OBC मधून त्यांना मराठा आरक्षण न देता त्यांनी स्वतंत्र कॅटेगरी करावी अशा पद्धतीची आमची सूचना आहे.
भेटणार लोक एवढे कशी होणार ना, पण याचा विचार नव्हता. ठीक आहे, राहू द्या. उभं राहिलं पाहिजे. हा बोला. तुम्हाला बसायला जागा आहे ना तुम्हाला? काय काय? हा बोला. आपण आता सांगितलं की भारत नंबर 1 देश होणार आहे, तर भारतातले 80 करोड जनताला तुम्ही मोफत राशन देतात, तर असं कसं होणार? 80 करोड लोकांना मोफत राशन देतात तुम्ही, मोदी सरकार, आणि तुम्ही भारत नंबर 1 बनवणार असं सांगतात, असं कसं होणार? नाही, भारत नंबर 1 नाही, भारत नंबर 3 सांगतो आम्ही इकॉनॉमीमध्ये. अजून देशामध्ये गरिबी आहे आणि 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आलेले आहेत 10 वर्षामध्ये, असे आकडे आहे. म्हणजे गरीब आहे त्यांना, गरिबांना 80% लोकांना आम्ही रेशन देतो आहोत. आमची पक्ष सरकारची स्कीम आहे. त्यामुळं गरिबांना राशन देऊन त्यांना पोटभर खायला मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळं आपलं काय म्हणणं आहे त्यांना ते देऊ नये असं म्हणणं आहे त्यांना. म्हणजे 80 कोटी देतोय आपण, ती एक गरीब लोक आहे. त्याच्यामधून 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वरती आलेले आहेत, तरी आम्ही त्यांना रेशन देतो. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एक विचार IAS अधिकाऱ्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये. एक IAS ऑफिसर खारघर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात चोरीस गेलेले व हरवलेले 82 मोबाईल फोन यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आलेत. तसेच सुमारे 800 मोबाईल फोन शोधले गेले असून लवकरच ते जप्त करून मालकांना परत केले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे मोबाईल फोन चोरीस गेले आणि हरवले आहेत. या संदर्भात पोलिसांनी चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईल फोनची माहिती नोंदवून तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवल यांच्या नेतृत्वाखालील टीम ज्ञानोबा धुळगळे, फिरोज आगा, वाजिद शेख व इतर पोलिसांनी मुंबईसह इतर राज्यांतून 82 मोबाईल फोन जप्त केले. या जप्त केलेल्या मोबाईल फोनना एका कार्यक्रमात मूळ मालकांना परत करण्यात आले. या प्रसंगी मालकांनी खारघर पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी सांगितले की उर्वरित 800 मोबाईल फोनची माहिती प्राप्त झाली आहे आणि त्यांनाही लवकरात जप्त करून त्यांच्या मालकांना परत केले जाईल. स्मार्ट मीटर त्वरित बंद केले पाहिजेत अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. सगळ्यात जास्त महाग वीज अदानीची आहे. याबाबत आज आम्ही निवेदन दिले. आम्ही स्मार्ट मीटरच्या विरोधात देखील आमची मागणी मांडली आहे. स्मार्ट मीटरचं काम अदानीला का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. तसेच स्मार्ट मीटर त्वरित बंद केले पाहिजेत. पैसे भरले नाही तर सर्व सामान्यांची वीज कापली जाते. याच्या विरोधात आम्ही सभागृहात आणि संसदेत आवाज उठवणार आहोत. आमच्या मोर्चाला अडवण्याचं काम अंबानीसाठी झाले आहेत. कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे, त्यांना ताब्यात घेतले आहे, त्यांना सोडलं पाहिजे अशी विनंती पोलिसांना केली आहे. आजची जी वागणूक झाली ती दुर्दैवी आहे. पोलिसांचा यात काही दोष नाही, त्यांच्या मागे अदृश्य शक्ती आहे असंही वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या. ताब्यात घेतलेलं आहे आणि म्हणून आता आम्ही पोलीस स्टेशनला सांगत आहोत की कार्यकर्त्यांनी होण्याचं काम व्हावं, हे आंदोलन शांततेपणे करावं, ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे. काँग्रेसचं आंदोलन कधी हिंसक होत नाही. काँग्रेस शांतता मानणारा पक्ष आहे आणि सकाळपासून विनंती करतोय. परंतु दुर्दैवाने आमच्या कार्यकर्त्यांना इथे येऊ दिलं गेलं नाही. आमच्या गाड्या त्या ठिकाणी थांबवण्याचं काम झालं आणि ज्या तऱ्हेने आम्हाला आज वागणूक दिली गेली, सर्वसामान्य मुंबईकर आमच्या भूमिकेशी सहमत असेल. धनधाडग्यांना लोकांना फायदा करणारं सरकार झालेलं आहे आणि सर्वसामान्याचा आवाज आणि सर्वसामान्याचे पैसे हे लोकांच्याकडे देण्याचं काम या सरकारचं सुरू आहे. आम्ही सातत्याने बोलत राहणार, आम्ही लढाई देत राहणार. समोरून तुम्हाला आश्वासन काही दिलं का नाही या निवेदनाच्या माध्यमातून? मुंबईच्या ग्राहकांनी का द्यावी? मुंबईची 120 वर्षाची परंपरा असलेली BHTला जे आहे त्याला खाजगीकरण करून आदान म्हणून देणार आहेत का? हा सुद्धा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. आम्ही त्यांना प्रश्न असा विचारला की स्मार्ट मीटरच्या नावाखाली हे जे कॉन्ट्रॅक्ट अदानीला देण्याचं झालेलं आहे, तर ते स्मार्ट मीटर संकल्पना का आली? कारण त्यांचं म्हणणं असं होतं केंद्र सरकारचं की त्याच्यामध्ये तुमचे लॉसेस कमी असले पाहिजे आणि तुमची जी लोकांची रिकव्हरी आहे ती जास्त असली पाहिजे. जेव्हा की BHTची रिकव्हरी आणि लॉसेस हे सगळ्यात चांगले आहेत, ते 1 नंबरचं काम करतात. परंतु त्या यंत्रणेला काम न देता 1800 करोडचा कार्यक्रम केल्याचं काम हे अदानीला दिलेलं आहे.
केला पाहिजे. 30% जे आहे ते वीज बिलामध्ये वाढ झालेली आहे. तुम्ही जर सर्वसामान्य माणसाला विचारता आज प्रश्न पडलेला आहे. आज एक दिवस जर अडाणींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात. आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला. गरीब माणसाचा, मध्यमवर्गीय माणसाचा पगार 10च्या ऐवजी 15 तारखेला झाला तर तुम्ही त्याच गोष्टींचं वीज काढण्याचं काम करता. हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही मागे पण लढत होतो, येणाऱ्या काळामध्ये पण लढणार, आंदोलनाच्या माध्यमातून लढणार. आमच्या असेंब्ली सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी आणि वरच्या हाऊसमध्ये आमच्या नेत्यांनी बोलण्याचं काम केलेलं आहे. संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार. 12,000 रुपयाचा स्मार्ट मीटर कोणासाठी तयार केलेला आहे आणि हे सगळं वीजचं षडयंत्र जे तयार केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे? ते एका अडाण्यांसाठी करण्याचं काम झालेलं आहे. आणि आमच्या मोर्चाला आज या ठिकाणी अडवण्याचं का काम झालं तर ते अंबानींसाठी झालेलं आहे. हा मुंबईकरांचा गरीब आणि त्या ठिकाणी असलेला महत्त्वपूर्ण आवाज आम्ही या ठिकाणी सातत्याने बोलत राहणार. लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. लोकांचा आवाज असाच रस्त्यावर येत राहणार. जलजीवन मिशनच्या कामातील भ्रष्टाचार विरोधात धरणे आंदोलन करणार असा इशारा गोवाल पाडवी यांनी दिलाय. तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जलजीवनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे त्या कामांची सकल चौकशी करावी. तसेच कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे याची देखील सखोल चौकशी करावी. या मागणीसाठी नंदुरबारचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांचा सहभागात 16 जुलै रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाटा गट यासह मित्रपक्ष सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषदेत जलजीवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून 20%च कामे झाली आहेत, परंतु बिले पूर्णपणे काढण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी व गावकऱ्यांनी निकृष्ट कामाची या संदर्भात तक्रार केली होती, परंतु जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हैराण झाले आहेत. म्हणून नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात जवळपास 8 ते 10 हजार नागरिक सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहील, असे खासदार गोवाल पाडवी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. यावेळी माजी आमदार उदयसिंग पाडवी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या आंदोलनात भाजप सोडून सर्वपक्षीय नेते सहभागी होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे भाजपचे आहे, त्यामुळे आंदोलन भ्रष्टाचाराविरोधात आहे की भाजपच्या विरुद्ध आहे असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे, असे खासदार गोवाल पाडवी यांनी सांगितले. नमस्कार. आज आम्ही सर्वपक्षीय बैठक प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये अनेक मुद्दे होते, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जलजीवन मिशनचा. आणि जलजीवन मिशन संदर्भात जे भ्रष्टाचार झाला आहे, ठेकेदारांना कामे फक्त 20% झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे. आणि गावी अनेक लोकांची तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही, पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्रोत माहीत नाही, सोर्स माहीत नाही, असे अनेक प्रश्न आहे. 30-54 मोठा प्रश्न आहे. हायकोर्टात जे अहवाल सादर करायचं समितीने ते केला नाही आहे. तसंच कृषी विभागामध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामध्ये जो DBT पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सौर दिवेचं टेंडर काढला गेलं आहे, ह्याचाही मोठा प्रश्न आहे. त्याचाही भ्रष्टाचार दिसतो आहे आम्हाला. आणि जिल्हा परिषदचे जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहे, ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली. आणि नागरिकांना असो, लोकप्रतिनिधींना असो, सर्वांना आवाहन केलं आहे की 16 तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं. तुमची जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं. कारण हे जे आहे प्रशासनाला आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न आहे फक्त आता येते असं नाही आहे, 1-1.5 वर्षापासून ते चालवत आलं आहे. आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आमचे काय डिमांड आहे, आम्हालाही काही उत्तर पाहिजे, ते भेटायला पाहिजे. त्यासाठी आम्ही 16 तारखेला आम्ही सर्व हजर आहोत. धन्यवाद. आपल्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार आहे? बघा, माझं नेतृत्व असेल का असं सांगता येणार नाही. सर्व पक्षीय आहे. जे लोकांना त्रास झाला आहे असे लोक फक्त माझ्यापर्यंत नाही आले आहे, सर्व पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यासमोर आले आहे. म्हणून आम्हाला आज लोकप्रतिनिधीमधून असं वाटतं, गांभीर्य वाटतं की नाही आम्हाला हे प्रशासनासमोर विषय मांडावा.
मुख्यमंत्री मराठा समाजातील आणखी किती माणसांचा बळी घेणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात आणि ते मराठा समाजाची हितकरिता शेवटपर्यंत लढणार असं वक्तव्य अरुण सावंत यांनी केले. बीड येथे मराठा समाजाची जी काही शांतता सभा सध्या सुरू आहे, या सभेमध्ये मराठा आंदोलक नेते आदरणीय जरांगे पाटीलजी यांनी असं वक्तव्य केलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणखीन मराठ्यांचे किती बळी घेणार आहेत. हे वाक्य ऐकून मनाला फार वेदना झाल्या, कारण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे संवेदनशील म्हणून ओळखले जातात. मराठा समाजाचाच काय, कोणत्याही समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते धावून जातात, साधा अपघात जरी झाला तरी ते धावून जातात असे हे आपले मुख्यमंत्री. आणि याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या हक्कासाठी 10% आरक्षण मिळून आणलं, खेचून आणलं आणि आजपर्यंत तरी त्यांनी ते टिकून ठेवलेलं आहे. या मराठा आरक्षणाचे जे काही लाभ आहेत ते मराठा बांधव घेत सुद्धा आहेत. आणि ज्या ज्या काही आदरणीय जरांगे पाटील यांनी मागण्या केलेल्या आहेत सध्या, त्या मागण्यांवरती महायुती सरकार 100% विचार करत आहे आणि भविष्यामध्ये हे मराठा आरक्षण कसं टिकून ठेवता येईल, कायमचं करता येईल, कायद्याच्या चौकटीत बसवता येईल याकरिता सदा सर्वदा 24 तास ते कार्यरत आहेत. तेव्हा आदरणीय जरांगे पाटील यांनी महायुती आणि महाविकास आघाडी यांची दोघांची तुलना करू नये. महाविकास आघाडी आपल्याला धोका देऊ शकते, परंतु महायुती सरकार खास करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे मराठा समाजाला कदापि धोका देणार नाही. तेव्हा मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की आपण थोडा धीर धरावा. आदरणीय जरांगे पाटीलजी यांना सुद्धा आपण सपोर्ट करावा आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं. आपण जनतेने सुद्धा आणि जरांगे पाटील यांनी सुद्धा हीच मी आपणास यावेळेस मागणी करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.